नमस्कार. सत्व साप्ताहिक मिलनमध्ये आपण दर सोमवारी रात्री एकेका विषयावर असं सेशन करतो. आजच्या सेशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव डॉक्टर यश वेलणकर. मी BMS ग्रॅज्युएट आहे आणि नंतर मानसोपचार आणि समुपदेशन यामध्ये अधिक शिक्षण घेतलेलं आहे. आणि आता मी मुख्यतः माइंडफुलनेसवर आधारित मानसोपचार करतो. असे मानसोपचार करताना मला पॅनिक अटॅकचे खूप पेशंट पाहायला मिळत आहेत आणि पॅनिक अटॅक विषयी एकूणच आपल्या समाजामध्ये फारशी माहिती नाही आहे. त्यामुळे आज आपण प्रथम पॅनिक अटॅक विषयी थोडीशी माहिती घेऊया आणि याविषयी अधिक जनजागरण करण्यासाठी आम्ही एक प्रकारची चळवळ उभी करण्याच्या विचारात आहोत, ज्यामध्ये मुख्यतः पॅनिक अटॅक आलेला असताना हेल्पलाईन हा एक त्यामधला महत्वाचा उपक्रम असावा असं आम्हाला वाटतं. आणि आपल्या देशात तरी अशी पॅनिक अटॅक साठीची हेल्पलाईन मला तरी माहीत नाही आहे. तुम्हाला कोणाला जर माहीत असेल तर तुम्ही अवश्य नंतर सांगू शकता. तर प्रथम आपण पॅनिक अटॅक म्हणजे काय ते पाहूया. भीती सर्वच माणसांना लागते. भीती वाटत नाही असा कोणी माणूसच नसतो. असं एखाद्याला जर भीती वाटत नसेल तर तो सुद्धा एक मानसिक विकार आहे. भीती वाटणं म्हणजे एखादा मोठा आवाज आला की आपण असं दचकतो, हे हे भीती वाटणं आहे. किंवा एखाद्या गोष्टीची भीती आपल्याला विचारांच्या पातळीवर देखील वाटते. म्हणजे काय की फार गाडी वेगानं चालवूया नको, ऍक्सिडेंट होईल याची भीती वाटते. तर अशी भीती वाटणं हे आवश्यक आहे. तो एक सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे. मग पॅनिक अटॅक आणि भीती यामध्ये महत्वाचा फरक असा आहे. पहिला महत्वाचा फरक की पॅनिक अटॅक मध्ये भीती वाटतेच, पण ती खूप तीव्र असते आणि ती किमान 5 मिनिटं टिकते. आणि त्या 5 मिनिटामध्ये त्या माणसाला खूप वेगवेगळ्या प्रकारची सिम्पटम्स म्हणजे लक्षणं जाणवत असतात. ही काय काय लक्षणं असतात तर छातीत धडधडतं, छातीत दुखतं, श्वास खूप वेगानं होतो किंवा श्वास थांबतोय असं वाटतं, कप साठलाय घशात आणि आपण श्वासोश्वास करू शकत नाही असं वाटतं, आपण आता गुदमरणार मरणार असं वाटतं. त्याचबरोबर घाम फुटतो, सर्व अंगाला घाम येतो, हातापायाला कंप सुटतो, उलटी होईल असं वाटतं, चक्कर होईल असं वाटू शकतं, संडासला होईल असं वाटू शकतं, पोटात कळ येते, पोटात गोळा येतो, काही जणांना खूप डोकं दुखतं, डोक्यात तीव्र कळा येतात. आणि ही सगळी जी काही लक्षणं आहेत ही सगळीच सर्व माणसांमध्ये असतात असं नाही. काही माणसांमध्ये काही लक्षणं ही अधिक प्रबल असतात. ही जशी शरीरात लक्षणं सगळी जाणवतात तसंच मनात खूप विचार आणि ते भीती निर्माण करणारे विचार येत असतात. मुख्य म्हणजे आपल्याला आत्ता मरायला होणार, आत्ता आपलं सगळं संपलं, किंवा मला अर्धांग होणार, अटॅक येणार, अशा प्रकारचे खूप भीतीदायक विचार मनात असतात. आणि ही अवस्था 3 ते 5 मिनिटं अशी राहू शकते, अधिक वेळेस राहू शकते, अर्धा तास अशी अवस्था राहू शकते. असं ज्यावेळी होत असेल त्यावेळी त्याला पॅनिक अटॅक असं म्हणतात, भीतीचा झटका. आता बऱ्याचदा लोकांना असा काही भीतीचा झटका असतो हे माहीतच नसतं आणि त्यामुळे असं काही व्हायला लागलं की बऱ्याच जणांना हार्ट अटॅक आला असं वाटतं आणि मग ते धावत डॉक्टरांकडे जातात. अशा वेळी डॉक्टरांनी तपासलं तर त्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, कारण भीतीमुळे जसं छातीचं म्हणजे हृदयाची गती वाढते तसं रक्ताचा दाब देखील वाढतो. आणि त्यामुळे लगेच पॅनिक अटॅक असताना किंवा लगेच अर्ध्या तासात जर ब्लड प्रेशर तपासलं तर ते वाढलेलं मिळतं. पॅनिक अटॅक असताना जर ECG काढला तर ECG मध्ये देखील
ज्याला टॅकिकार्डिया असं म्हणतात. म्हणजे हृदयाची जी गती आहे ती वाढलेली आहे असं लक्षात येतं. ठोके खूप अधिक गतीनं पडत असतात. पण हार्ट अटॅक असताना जी अन्य लक्षणं ईसीजी मध्ये दिसतात, म्हणजे ईसीजी मध्ये जो काही फरक दिसतो तो केवळ पॅनिक अटॅक असेल तर दिसत नाही. आणि हार्ट अटॅक आणि पॅनिक अटॅक मध्ये जे काही डायग्नोसिस करणं आवश्यक आहे ते पॅनिक अटॅक असताना ईसीजी काढता येणं हे खूप महत्वाचं आहे. जर ईसीजी मध्ये काही चेंजेस असतील तर तो हार्ट अटॅक असू शकतो. पण तसे जर ईसीजी मध्ये टॅकिकार्डिया म्हणजे हृदयाची गती वाढली आहे यापेक्षा जर अन्य काही चेंजेस नसतील तर तो पॅनिक अटॅक असतो. आता असा पॅनिक अटॅक म्हणजे भीतीनं ही जी काही आता मी सगळी लक्षणं सांगितली ही कितव्या वर्षापासून होऊ शकतात, तर अगदी वयाच्या 4थ्या वर्षापासून होऊ शकतात. म्हणजे 4 वर्षापेक्षा आधीची जी मुलं असतात ती सुद्धा काही वेळा खूप घाबरतात, खूप वेळ रडत राहतात, त्यांचाही दम कोंडतो, रडता रडता ती काही वेळ रडायचं थांबतात असं आपल्याला लक्षात येतं आणि मग पुन्हा रडू लागतात आणि रडायचं थांबतात त्यावेळी त्यांना श्वासोश्वास करता येत नसतो, असे काही सेकंद जात असतात. पण हा पॅनिक अटॅक नाही. हे मुलांमधली नॉर्मल काही मुलांमध्ये जी काही अँझायटी असते त्याचा परिणाम म्हणून असं होत असतं. 4 वर्षाच्या पूर्वी असं जे काही होतं त्याला पॅनिक अटॅक म्हणत नाही, कारण पॅनिक अटॅक मध्ये विचारांच्या पातळीवर जी भीती आणि मृत्यूचं भय हे 4 वर्षापूर्वीच्या मुलांमध्ये फारसं असत नाही असं शास्त्रज्ञांना डॉक्टरांना वाटतं. आणि ते शब्द विचारांच्या पातळीवर नसतं, म्हणजे मृत्यूचं भय तर जन्मापासूनच असणार, पण ते विचारांच्या पातळीवर आत्ता मला मरायला होणार असे विचार त्यांच्या मनात नसावेत आणि म्हणून साधारण पॅनिक अटॅक हा 4 वर्षापासून येऊ शकतो असं म्हटलं जातं. 7 वर्षापासून हा अधिक स्पष्ट होतो आणि 7 ते 12 या वयामध्ये पॅनिक अटॅक बरोबर त्या मुलांमध्ये अन्य लक्षणं म्हणजे काहीतरी पोटात दुखतंय, डोकं दुखतंय अशी लक्षणं ती मुलं खूप सांगतात आणि त्यांना भीती वाटत असते, श्वास गुदमरल्यासारखा वाटत असतो. सर्वाधिक प्रमाण पॅनिक अटॅकचं 12 वर्षानंतर म्हणजे टीन एज मध्ये 25 वयापर्यंत आहे. आणि टीन एज मधल्या 20 ते 25% मुला मुलींना एकतरी पॅनिक अटॅक येऊन गेलेला असतो असं रिसर्च मध्ये लक्षात आलेलं आहे. म्हणजे मुला मुलींना असे प्रश्न विचारले की तुला कधी तीव्र भीती वाटली होती का, तर त्यामध्ये साधारण 20 ते 25% मुलं होय असं उत्तर देतात. त्यानंतर हे प्रमाण म्हणजे समजा आपण असं म्हटलं की 20% 25 वर्षापर्यंतच्या मुलांना एकदा तरी पॅनिक अटॅक आलेला असतो. पण सर्वांनाच पॅनिक अटॅक आणि पॅनिक डिसऑर्डर होतेच असं नाही. त्यामुळे पॅनिक अटॅक आणि पॅनिक डिसऑर्डर मधला आपण आता फरक समजून घेऊया. एखादा पॅनिक अटॅक येणं हे आता आपण पाहिलं तसं 25व्या वर्षापर्यंत 20% माणसांना, 20 ते 25% माणसांना कधी ना कधी झालेलं असू शकतं. पण त्यांना पुन्हा पॅनिक अटॅक येत नाही आणि पॅनिक डिसऑर्डर मध्ये त्यांचं रूपांतर होत नाही. मात्र यातल्या निम्मे लोकांना म्हणजे 10% लोकांना पॅनिक अटॅकचं रूपांतर पॅनिक डिसऑर्डर मध्ये होतं. आणि पॅनिक डिसऑर्डर म्हणजे एकापेक्षा अधिक वेळ पॅनिक अटॅक येत राहणं, एकाच दिवसात अधिक वेळा पॅनिक अटॅक येत राहणं. एक ठराविक पिरियड असतो 8 दिवस 15 दिवस त्यामध्ये पॅनिक अटॅक येत राहणं आणि पॅनिक अटॅक येईल अशी भीती वाटत राहणं, अशी चिंता मनात सतत असणं आणि त्याचा परिणाम एकूणच त्यांच्या वागण्यावर, बाहेर पडण्यावर, नेहमीच्या कामांवर होऊ लागणं, असं ज्यावेळी होतं त्यावेळी त्याला पॅनिक डिसऑर्डर असं म्हणतात. म्हणजेच पॅनिक अटॅकचं जे काही प्रमाण आहे ते आता वाढलेलं असतं, त्याची वेळ सुद्धा वाढलेली असते. मग ह्या पॅनिक अटॅकच्या प्रमाणानुसार देखील पॅनिक डिसऑर्डरची 3 प्रकारात विभाजन केलं जातं की दिवसभरात
1 ते 2च अटॅक येतात, हा सौम्य प्रकार. त्याच्यापेक्षा मध्यम तीव्रतेचा प्रकार म्हणजे 2 ते 6 अटॅक येतात, आणि काही जणांना तर 6 पेक्षा अधिक अटॅक एका दिवसात येऊ शकतात. आणि ज्यावेळी असे 5-6 पेक्षा अधिक अटॅक एका दिवसात येत असतील, त्यावेळी ती पॅनिक अटॅक आणि पॅनिक डिसऑर्डरची तीव्र अवस्था असं मानलं जातं. आता तरुणांमध्ये हे प्रमाण अधिक असतं, आणि त्यावेळी जर ट्रीटमेंट घेतली गेली नाही तर काय काय होऊ शकतं. तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर ही पॅनिक अटॅकला जर योग्य वेळी थेरपी ट्रीटमेंट घेतली नाही तर होऊ शकतं. म्हणजेच पॅनिक डिसऑर्डर ही जनरलाइज अँझायटी डिसऑर्डरचा एक प्रकार मानला जातो, की ज्यामध्ये ती माणसांना सर्वच गोष्टींबद्दल हळूहळू चिंता वाटू लागते. काही करायचं झालं तर चिंता, अनामिक चिंता असं मनात होत राहतं. त्यामुळे जनरलाइज अँझायटी डिसऑर्डर असलेल्यांना पूर्वी कधीतरी पॅनिक अटॅक आलेले असू शकतात. दुसरी शक्यता असते, 50% लोकांना डिप्रेशन येतं, कारण त्यांच्या एकूणच वागण्यावर या पॅनिक अटॅकचा परिणाम होत असतो. आणि मग आपल्याला कुठेच जाता येत नाही, आपल्यालाच हे असं काय होत आहे असं त्यांना वाटत राहतं, आणि ते डिप्रेशन मध्ये जाऊ शकतात. हे जसं इमोशनल डिसऑर्डर होतात, तसंच पॅनिक अटॅक जर वारंवार येत राहिला आणि त्यावेळी तात्पुरती जर ट्रीटमेंट काहीतरी घेत राहिली, तर त्या पॅनिक डिसऑर्डर म्हणजे मनात जी सतत भीती असते की पॅनिक अटॅक येईल की काय, याचा परिणाम म्हणून शारीरिक आजार देखील होऊ शकतात. म्हणजेच हायपर टेन्शन, ब्लड प्रेशर वाढू शकतं, डायबिटीस होऊ शकतो, IBS इरिटेबल बॉवेल सिंड्रोम नावाचा जो आजार आहे, की पोटात संडासची कळ येते आणि प्रत्यक्ष संडासला गेल्यावर होत नाही, दिवसभरात 4-5 वेळा असं होतं. याची सुरुवात देखील पॅनिक अटॅक मधून झालेली असू शकते. आणि त्यामुळे पॅनिक अटॅक बद्दलचा अवेअरनेस वाढवणं हे खूप महत्वाचं आहे. कधीतरी भीती वाटते असं म्हणून तो सोडून देत राहिलो तर त्यामुळे शारीरिक आणि मानसिक आजार होऊ शकतात. आता ज्यावेळी पॅनिक अटॅक येत असतो त्यावेळी बऱ्याचदा माणसं डॉक्टरांकडे धावतात, तिथे बीपी तपासून घेतात, काही जणांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट देखील केलं जातं, काही वेळा औषधं दिली जातात. आता ही जी औषधं दिली जातात ही मुख्यतः 2 प्रकारची असतात. ज्यावेळी असं लक्षात येतं की हा हार्ट डिसीज नाही आणि हा पॅनिक डिसीज आहे, पॅनिक डिसऑर्डर आहे, त्यावेळी एक तर बेन्झोडायझेपाम म्हणजे आपल्या मेंदूमध्ये गॅबा नावाचं एक केमिकल असतं आणि ते कमी झालं की पॅनिक अटॅक येतात. आणि हे जे बेन्झोडायझेपाम म्हणजे आपण ज्याला झोप आणणारी औषधं, अल्प्राझोलाम, क्लोनाझेपाम, डायझेपाम अशी जी औषधं आहेत ती एकतर पॅनिक अटॅक मध्ये दिली जातात, आणि त्याचबरोबर हृदयाचे ठोके कमी करणारी जी काही औषधं आहेत म्हणजे बिटा ब्लॉकर ती औषधं दिली जातात. काही वेळा अँटी डिप्रेसंट औषधं देखील पॅनिक अटॅक मध्ये दिली जाऊ शकतात. पॅनिक अटॅक मध्ये SOS सुद्धा औषधं, ज्यावेळी खूप असं छातीत धडधडत आहे त्यावेळी जिभेखाली ठेवण्यासाठी ही बेन्झोडायझेपामचे काही गोळ्या उपलब्ध असतात, आणि ती गोळी जिभेखाली ठेवली की त्यावेळी जी छातीत धडधड वाढलेली असते आणि खूप अस्वस्थता येत असते ते हळूहळू कमी होतं. ही औषधं उपयोगी आहेत, पण या औषधांमुळे पॅनिक अटॅकचं जे मूळ कारण आहे ते दूर होत नाही. पॅनिक अटॅकचं मूळ कारण आहे आपल्या मेंदूतला जो भावनिक मेंदू अमायगडाला नावाचा जो भाग आहे तो अतिसंवेदनशील होतो. हा अमायगडाला जो भाग आहे त्याचं काम काय आहे, त्याला डेंजर सेंटर असं म्हटलं जातं. तो सतत आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या शरीरात काही धोकादायक होत नाही ना हे जाणत राहतो, आणि त्याला असं धोकादायक वाटलं की तो रिॲक्ट करतो, प्रतिक्रिया करतो. त्यानं प्रतिक्रिया केली की आपला जो हायपोथॅलॅमस नावाचा जो सर्व एंडोक्राइन्सचा राजा आहे तो प्रतिक्रिया करतो, आणि आपल्या शरीरात काही रसायनं पाझरतात जी मुख्यतः ॲड्रिनलिन हे रसायन
खूप मोठ्या प्रमाणात शरीरात पाझरतं आणि त्यामुळे आता मी जे सांगितले ते सगळे शरीरात बदल होत असतात. आता मी जी काय औषधं सांगितली ते त्या रसायनाला ब्लॉक करणारी औषधं असतात, पण मेंदूची ही जी काही रिॲक्शन आहे ती त्या औषधांमुळे बदलतेच असं नाही. आणि ती रिॲक्शन जर बदलायला हवी असेल तर सजगतेचा सराव हा खूप उपयोगी आहे. सजगतेचा सराव म्हणजेच माइंडफुलनेस प्रॅक्टिस. आता ज्यावेळी असं तीव्र पॅनिक अटॅक असतो त्यावेळी माइंडफुलनेस प्रॅक्टिस वगैरे काही शक्य नसतं. त्यावेळी तो माणूस खूप घाबरलेला असतो आणि मग त्यावेळी जे काम बेन्झोडायझेपिम करते तेच डीप ब्रिदिंग देखील करू शकतं. त्यामुळे ज्यावेळी पॅनिक अटॅक येतो त्यावेळी दीर्घ श्वसन करणं, सावकाश श्वास घ्यायचा, नाकानं श्वास घ्यायचा आणि तोंडानं असे शीळ मारल्यासारखं सोडायचा. असं 5-6 वेळा पॅनिक अटॅकची तीव्रता कमी होईपर्यंत 2 मिनिटं 3 मिनिटं असं केलं की त्यावेळी आपल्या शरीर क्रियेमध्येच या दीर्घ श्वसनामुळे फरक होतो. ज्यावेळी आपला पॅनिक अटॅक असतो त्यावेळी आपला श्वास खूप फास्ट होत असतो. आपण ज्यावेळी तो प्रयत्नपूर्वक कमी करतो त्यावेळी एकूणच आपल्या शरीरात आणि मेंदूला असा मेसेज दिला जातो की काही धोका नाही आहे आणि त्यामुळे ती जी रसायनं आपल्या शरीरात पाझरत राहत असतात ती हळूहळू कमी होतात, थांबतात आणि आपली जी बॉडी फिजिओलॉजी जी डेंजर मोडमध्ये युद्ध स्थितीत गेलेली असते ती शांतता स्थितीमध्ये येते. त्यामुळे पॅनिक अटॅकची तीव्रता इंटेन्सिटी कमी करण्यासाठी दीर्घ श्वसन हा खूप परिणामकारक उपाय आहे. अर्थातच पॅनिक अटॅक आलेला असताना याची आठवण होण्यासाठी पॅनिक अटॅक नसताना देखील दीर्घ श्वसनाचा सराव करायला हवा. पण पॅनिक अटॅक नसताना आणखीन एक महत्वाचा सराव करायला हवा आणि तो म्हणजे स्वतःच्या शरीरावर लक्ष देणं, मनात काय चाललं आहे त्याकडे लक्ष देणं, मनातल्या विचारांकडे लक्ष देणं आणि त्या विचारांना किंवा शरीरातल्या संवेदनांना आपला मेंदू प्रतिक्रिया करत असतो आणि त्यामुळे आपोआप आपल्या मनात विचार येत असतात, ते भीतीचे विचार येत असतात. आता ही त्याची प्रतिक्रिया करण्याची सवय आपल्याला बदलायची आहे, म्हणजेच विचार येणं आणि विचार करणं यातला फरक लक्षात घेऊन मनात भीतीचे विचार येत राहतील पण आता ते विचार करत राहायचं नाही. म्हणजेच साक्षी ध्यानाचा सराव करायचा. शरीरात जे काही होत आहे, छातीतली धडधड थोडी वाढायला लागली आहे, छातीत भरल्यासारखं वाटतं आहे, श्वास कोंडल्यासारखा वाटतो आहे, असं जरी जाणवलं तरी त्यावेळी काही वेळ जर आपण त्याचा स्वीकार केला तर हे हळूहळू जे वाढतं आणि त्याची तीव्रता वाढते आणि मग ऍक्च्युअली पॅनिक अटॅक येतो. हे जर आपल्याला पॅनिक अटॅकची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी, एका दिवसात 5 वेळा येतो, रोज येतो, ही जर फ्रिक्वेन्सी आपल्याला कमी करायची असेल तर तर हा सजगतेनं बॉडी स्कॅनचा सराव हा खूप उपयोगी पडतो. आणि त्यामुळे असा सराव जर केला तर हळूहळू पॅनिक अटॅकची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती कमी कमी व्हायला लागते. आता याचबरोबर पॅनिक डिसऑर्डर मध्ये आपण जे बघितलं की पॅनिक अटॅक येईल की काय याचीच भीती, याची चिंता माणसाच्या मनात राहत असते आणि त्यामुळे तो बाहेर पडत नाही, मित्रांकडे जात नाही, कोणत्याही गोष्टीमध्ये अचानक पॅनिक अटॅक आला तर काय असा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि इथे विचारांची सजगता ही खूप उपयोगी आहे. म्हणजे पॅनिक अटॅक आला तर आला, त्यावेळी मी दीर्घ श्वसन करेन असं एकतर स्वतःला सांगणं आणि मग पॅनिक अटॅक येईल की काय, पॅनिक अटॅक येईल की काय असा विचार जो मनात पुन्हा पुन्हा येत असेल तर त्या विचारामुळे पुन्हा शरीरात काय होतंय त्याकडे लक्ष द्यायचं आणि तो विचार करत राहायचं नाही. पॅनिक अटॅक येईल की काय असा विचार करत राहणं म्हणजेच पॅनिक डिसऑर्डर आहे. त्यामुळे विचार येणं आणि विचार करणं यातला जो फरक आहे तो जर लक्षात येऊ लागला तर मग ही पॅनिक डिसऑर्डर मधली जी काही सतत चिंता आहे ती हळूहळू कमी होऊ शकते. कॉग्निटिव्ह थेरपी सुद्धा याच्यावरच काम करते की पॅनिक अटॅक येताच नाहीये हाच एक इरॅशनल बिलीफ आहे. पॅनिक अटॅक येऊ शकतो, आला तर त्यावेळी
काय करायचं ते मला आता माहिती आहे आणि मी त्याला तोंड देऊ शकतो, असा स्वतःचा बिलीफ बदलला तर ही जी पॅनिक डिसऑर्डर आहे वागण्यावर वर्तणुकीवर होणं हे कमी होऊ शकतं. त्यामुळे पॅनिक अटॅकवर औषधं आहेत, त्याचबरोबर मानसोपचार देखील आहेत आणि त्याने पॅनिक अटॅक पूर्णतः बरा होऊ शकतो. मात्र ज्यावेळी पॅनिक अटॅक येत असतो आणि पुरेशी माइंडफुलनेसची प्रॅक्टिस झालेली नसते किंवा हे जे काही आपण विचारांची सजगता विकसित झालेली नसते, त्यावेळी तो जो काही अनुभव असतो तो अतिशय भीतीदायक आणि मरणप्राय त्रास त्यावेळी त्या व्यक्तीला होत असतो, कारण आता आपला मृत्यूच होणार असेच विचार त्यावेळी त्याच्या मनात खूप तीव्रतेनं येत असतात. आणि मगाशी जे मी म्हटलं की पॅनिक अटॅक जर ट्रीट केला नाही तर काय काय होऊ शकतं, त्यातलं एक महत्वाची गोष्ट म्हणजे व्यसन लागू शकतं. अनेकदा दारूचं किंवा कोणत्याही मादक द्रव्यांचं जे काही व्यसन लागतं त्यामध्ये या पॅनिक अटॅक पासून पळून जाण्याची एक वृत्ती असते. दारू प्याली की पॅनिक अटॅक वगैरे काही येत नाही किंवा आला तरी तो समजत नाही आणि त्यामुळे त्याचा त्रास कमी झाला असं लोकांना वाटतं आणि त्यामुळे मग रोज घोट मारावाच लागतो. त्यामुळे तारुण्यामध्ये हा जो पॅनिक अटॅक येतो त्याबद्दलची सजगता विकसित करणं हे खूप महत्वाचं आहे. हा जो काही भीतीचा झटका येतो आहे तो आपल्या मेंदूतला एक भाग अतिसंवेदनशील झाल्यामुळे होतो आहे आणि हे काही आपल्यालाच होतं असं नाही, 100तल्या 25 जणांना हे असं होतं. हे जर त्या तरुणाला कळलं तर तो नंतर व्यसनांकडे जो जाऊ शकतो ते टाळता येऊ शकतं. त्यामुळे आपण सर्वांनी या पॅनिक अटॅक बद्दल समाजामध्ये सजगता निर्माण करण्यासाठी जे जे काही शक्य आहे ते करायला हवं. आता त्याचबरोबर ज्यावेळी असा पॅनिक अटॅक आलेला असतो त्यावेळी कोणाचा तरी आधार हवा असतो आणि त्यावेळी म्हणजे आता मी जो मानसोपचार म्हणून ज्यांना ज्यांना कॉन्टॅक्ट करत असतो ते पॅनिक अटॅक आला की काही वेळा मला किंवा आपल्याच प्रोग्राम मध्ये ज्या काउन्सिलर म्हणून काम करतात अक्कलपिता यांना फोन करतात आणि त्यावेळी आम्ही त्यांना गाईड करतो की ओके आता छातीत धडधडत आहे, खूप भीती वाटते आहे, आधी रिलॅक्स, सावकाश श्वास घे, सावकाश सोड, हे काही मृत्यूचं शक्यता नाही, तुला जरी जीव कोणला असं वाटत असेल तर पॅनिक अटॅकने मृत्यू येत नाही, हे जगभरात आता सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे त्यावेळी त्या व्यक्तीला थोडा आधार आणि त्याला दीर्घ श्वसन करायला लावणं, हे जर केलं तर त्याचा पॅनिक अटॅक लगेच कमी होतो असं आम्ही अनुभवतो. म्हणजे तो 5 मिनिटं 10 मिनिटं असा राहत असेल तर तो 2-3 मिनिटात देखील कमी होतो आणि त्या माणसालाच एक कॉन्फिडन्स निर्माण होतो की होय, ज्यावेळी पॅनिक अटॅक आलेला असेल त्यावेळी सुद्धा आपण त्याला सामना करू शकतो, दीर्घ श्वसन करू शकतो आणि पॅनिक अटॅकची जी तीव्रता आहे ती कमी करू शकतो. आता पॅनिक अटॅकचं आपल्या समाजात जे प्रमाण आहे, आता मी म्हटलं तसं तरुणांमध्ये 25% प्रमाण एकदा तरी पॅनिक अटॅक आले ह्याचं आहे, पण पॅनिक डिसऑर्डरचं प्रमाण 3% आहे. म्हणजे एखाद्या गावात 1000 लोकसंख्या असेल तर त्या गावात 30 माणसांना पॅनिक डिसऑर्डर असते. म्हणजे आता आपल्या मुंबईत किती जणांना पॅनिक डिसऑर्डर असू शकते, मोठ्या शहरात किती जणांना पॅनिक डिसऑर्डर असू शकते, याची आपण कल्पना करू शकतो. आणि हे 3% प्रमाण हे रिपोर्टेड म्हणजे ज्यांना पॅनिक डिसऑर्डर आहे आणि ते डॉक्टरांकडे गेलेले आहेत असं आहे. जे रिपोर्टेड नाही आहेत ते प्रमाण अजून खूप असू शकतं. त्यामुळे पॅनिक डिसऑर्डरचं प्रमाण समाजामध्ये खूप अधिक आहे. आता या सर्वांना जर आपल्याला पॅनिक अटॅक आलेला असताना मदत करायची असेल तर आपल्याला अशी हेल्पलाईन सदृश्य किंवा हेल्पलाईनच तयार करावी लागेल. आता जशी सुसाईड प्रिव्हेन्शनची हेल्पलाईन असते, म्हणजे
आत्महत्येचे विचार येत असतात त्यावेळी त्या माणसानं त्या हेल्पलाईनवर फोन करायचा आणि मग तो फोन जी व्यक्ती घेते तिला काही ट्रेनिंग दिलेलं असतं आणि ती त्या सुसाईड करण्याची शक्यता असणाऱ्या माणसाशी बोलते आणि सुसाईड थांबवता येते, आत्महत्या थांबवता येते. तर अशा सुसाईड प्रिव्हेन्शन हेल्पलाईन्स आता आपल्याकडे आहेत. पण मी सर्च केलं, तुम्हाला कोणाला माहित असेल तर कळवा, पण पॅनिक अटॅक मधली हेल्पलाईन आपल्या देशात मला सापडली नाही. US मध्ये आहे, पण आपल्या देशात अशा प्रकारची हेल्पलाईन की ज्यावेळी भीतीचा झटका येतो त्यावेळी कोणाचा तरी आधार घेणं, कोणाला तरी फोन करणं, हेल्प घेणं, हे आपल्याकडे अजून नाही आहे. आणि याचं एक महत्वाचं कारण पॅनिक अटॅक बद्दलची अवेअरनेस, माहितीच, सजगताच लोकांमध्ये कमी आहे. मी अनेक डॉक्टरांशी बोलतो त्यावेळी डॉक्टरांना देखील पॅनिक अटॅक याबद्दलची पुरेशी माहिती नसते असं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळे पॅनिक अटॅकची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याचबरोबर अशी एक हेल्पलाईन तयार करणं असं आपल्याला करायचं आहे. याचबरोबर ही हेल्पलाईन म्हणजे काही वेळा पॅनिक अटॅक रात्री झोपेत देखील येतो, ज्याला नॉक्टर्नल पॅनिक अटॅक असं म्हणतात. झोपेत स्वप्न पडतं आणि ते स्वप्न इतकं भीतीदायक असतं की माणूस झोपेतून जागा होतो तोच मुळे घामानं थपथपलेला असतो, त्यातले छातीची धडधड वाढलेली असते, श्वास कोंडतोय असं वाटत असू शकतं आणि त्यावेळी देखील त्याला खूप भीती वाटत असते. अशा रात्रीच्या वेळी सुद्धा मला काही फोन कॉल आलेले आहेत. आता आपली पॅनिक अटॅकची हेल्पलाईन 24 तास ठेवायची का हे आपल्याला नंतर विचार करावा लागेल की ते कसं करता येईल ते. पण आपल्याला हे माहित असायला हवं की रात्री देखील पॅनिक अटॅक येऊ शकतो. काही वेळा त्याला भीतीदायक स्वप्न आठवत असतात, काही वेळा भीतीदायक स्वप्न आठवत नसताना देखील झोपेतून जाग येते, त्याच वेळी छातीत धडधडत असतं, घाम फुटलेला असतो आणि पॅनिक अटॅकची सगळी लक्षणं जाणवत असतात. आता हे जे पॅनिक अटॅक येतो याचं जे काही कारण आहेत ती म्हणजे त्याची पॅथोफिजिओलॉजी मी सांगितली, भावनिक मेंदू अतिसंवेदनशील झाला की पॅनिक अटॅक येतो. पण हा भावनिक मेंदू अतिसंवेदनशील का होतो, तर त्याची पुन्हा मुख्यतः 3 कारण आहेत. पहिलं कारण अनुवंशिकता. माझ्या आई वडिलांचा जर भावनिक मेंदू अतिसंवेदनशील असेल तर मला हा त्रास होऊ शकतो. आणि त्यामुळे काही जणांना कोणतंही त्यांचं कारण नसताना देखील पॅनिक अटॅक येऊ शकतात. त्याचं महत्वाचं कारण जीन्स, अनुवंशिकता हे आहे. याचं दुसरं कारण काही ना काही इमोशनल ट्रॉमा हे आहे. बऱ्याच जणांना जे पॅनिक अटॅक येतात त्यांना कुठला ना कुठला भावनिक धक्का बसलेला असतो. म्हणजे अचानक कोणाचा तरी मृत्यू होतो, ऍक्सिडेंट होतो, काहीतरी भूकंप, पूर असं नैसर्गिक आपत्ती येते आणि या सर्वांमध्ये अचानकता जेवढी असते तेवढा तो ट्रॉमा अधिक प्रभावी किंवा अधिक परिणामकारक असतो. आणि त्यामुळे असा काहीतरी इमोशनल ट्रॉमा झाला तरी देखील पॅनिक अटॅक शक्यता वाढते, पॅनिक अटॅक येऊ लागतात. आणि तिसरं कारण जे आता माझ्या लक्षात येत आहे आणि जे म्हणजे मला असे क्लायंट भेटलेले आहेत की ज्यांना कुठलाही इमोशनल ट्रॉमा झालेला नाही, आई वडिलांना असा काही त्रास होता का माहित नाही, पण त्यांना आता पॅनिक अटॅक येतो आहे. आणि आता संशोधनात देखील ते लक्षात येत आहे की होय, असा पॅनिक अटॅक येऊ शकतो. आणि ते तिसरं कारण म्हणजे हॉरर फिल्म अधिक पाहणं. आज आपल्या हातात जो मोबाईल फोन असतो आणि अनेक तरुण किंवा मोठी माणसं सुद्धा थ्रिल म्हणून बऱ्याचदा असे भीतीदायक सिनेमा पाहत असतात. हे भीतीदायक सिनेमा ज्यावेळी आपण पाहतो किंवा व्हिडिओ पाहतो, अचानक स्फोट होतात, खून होतात, मुद्दामून भीतीदायक आवाज काढलेले असतात. असं ज्यावेळी होतं त्यावेळी त्यावेळी माणसाला थ्रिल का वाटतं, कारण त्याच्या छातीत धडधड वाढलेली असते, त्याला एकदम शरीरात काही केमिकल पाझरतात आणि त्यामुळे त्याला एकदम एक्सायटेड वाटतं. पण ही जी छातीत धडधड त्यावेळी त्याला वाढलेली असते त्याला कदाचित ती समजत नसते, पण त्याच्या भावनिक मेंदूला मात्र समजत असते. ही अशी छातीत धडधड वाढणं म्हणजे धोका, हे भावनिक मेंदू
कोरलं गेलेलं असतं, तो त्याला हळूहळू रिॲक्ट करावा लागतो आणि त्याची संवेदनशीलता वाढते, तो हायपर सेन्सिटिव्ह होतो आणि मग आता फिल्म पाहत नसताना देखील त्या व्यक्तीला भीतीचा झटका येऊ शकतो. त्यामुळे माणूस असा का आहे याची जी 3 कारणं आहेत, जी कॉमन आहेत, की जीन्स, आपल्याला जो काही अनुभव मिळाले ते, आणि आपण जे काही करतो, आपल्या ज्या काही सवयी आहेत त्या, यामुळेच माणूस घडत असतो. तर पॅनिक अटॅक येण्याची सुद्धा ही 3 कारणं आहेत: जीन्स, इमोशनल ट्रॉमा आणि चुकीच्या सवयी. हॉरर फिल्म अधिक पाहण्यासारख्या किंवा असे प्रसंग, असे व्हिडिओ अधिक पाहणं, असं जे करतात त्यांना पॅनिक अटॅकची शक्यता अधिक येते. अर्थातच ज्यांना व्यवसाय म्हणून सुद्धा काही जणांना हे करावं लागतं, पोलीस, सैनिक किंवा काही असे पत्रकार, की ज्यांना नेहमी असं जे काही खून, मारामाऱ्या या ठिकाणी लगेच जावं लागतं आणि असं एक्सपोजर जर सतत मिळत राहिलं तर त्यांना सुद्धा पॅनिक अटॅक येण्याची शक्यता वाढते. याबद्दल डॅन हॅरिस यांचा व्हिडिओ खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी आता 10% हॅपियर नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यांचं याच नावाचं ॲप देखील आहे. आणि हे सगळं त्यांनी का सुरू केलं? कारण ते टीव्हीवरचे अँकर होते आणि सकाळी गुड मॉर्निंग अमेरिका असा एक कार्यक्रम असतो, जसा आपल्याकडे बातम्यांचा कार्यक्रम असतो, आणि तिथे बातम्या सांगत असतानाच त्यांना पॅनिक अटॅक आला. आणि मग त्यांनी शोध घेतला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ते अफगाणिस्तानमध्ये तिथे जे काही युद्ध चाललं होतं त्याच्या बातम्या खूप काळ कव्हर करत होते आणि त्यामुळे त्यांना तो पॅनिक अटॅक आला होता. माइंडफुलनेस प्रॅक्टिसने त्यांचा तो जो काही त्रास होता तो पूर्णतः बरा झाला आणि ते पूर्वीपेक्षा, म्हणजे पॅनिक अटॅक येण्याच्या आधीपेक्षा देखील अधिक आनंदी झाले. म्हणून त्यांनी त्या पुस्तकाचं नावच म्हणजे 10% हॅपियर असं ठेवलेलं आहे. त्यामुळे परदेशात या पॅनिक अटॅक बद्दलचा अवेअरनेस बऱ्यापैकी आहे. आता मी म्हटलं जसं डॅन हॅरिस यांनी हे जाहीरपणे सांगितलेलं आहे. गॉडफ्रे विन्फ्रे ते आढळलं नाही. म्हणजे मला डिप्रेशन येऊन गेलं असं सांगणारी माणसं आता किंवा हिरो हिरोईन आता आपल्याकडे आहेत, पण पॅनिक अटॅक आला होता असं सांगणारे मात्र फारसे मला कोणी सापडले नाहीत. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे पुन्हा तो अवेअरनेस आणि तो ऍक्सेप्टन्स आपल्याकडे कमी आहे. मला असा भीतीचा झटका येणं हे देखील काही जणांना, सर्वांमध्ये सांगावं असं वाटत नसू शकतं. पिक्चर मध्ये मात्र हे चित्रित झालेलं आहे. ते डिप्रेशनवरचा जो एक कासव नावाचा सिनेमा आहे, मराठी सिनेमा, सुमित्रा भावे यांनी काढलेला आहे, जो मुख्यतः डिप्रेशन वरचा आहे. आलोक राजवाडे आणि इल्ला भाटे यांनी त्यामध्ये बहुधा काम केलेलं आहे. त्यातला आलोक राजवाडे हा डिप्रेस्ड तरुण आहे, पण इला भाटे, कदाचित माझं नाव चुकत असेल, पण त्या ज्या त्याच्या आईच्या वयाच्या आहेत त्यांना असं डिप्रेशन असतं, पण त्यांना पॅनिक अटॅक येतो असं त्या कासव सिनेमामध्ये दाखवलेलं आहे. तर पॅनिक अटॅक बद्दलचा अवेअरनेस आणि त्याबद्दलची हेल्पलाईन तयार करण्यासाठी आपल्याला आता सोशल मीडिया, अन्य सगळी माध्यमं यांचा देखील उपयोग करून घ्यावा लागेल. आणि ज्यावेळी माणसं अशी सांगतील की होय मला सुद्धा तारुण्यात असताना पॅनिक अटॅक आला होता, त्यावेळी आपण असं म्हणू शकू की हा, पॅनिक अटॅक बद्दलचा अवेअरनेस आणि ऍक्सेप्टन्स लोकांमध्ये हळूहळू वाढतो आहे. त्यामुळे पॅनिक अटॅक बद्दल आपण बोलत राहायला हवं. म्हणून मी आजच्या व्याख्यानाचा विषय पॅनिक अटॅक विषयी बोलू काही असं ठेवला होता. आणि आता ज्यावेळी मला ही पॅनिक अटॅक विषयीची माहिती मिळाली त्यावेळी मला असं वाटलं किंवा आठवतं की मला असं लहानपणी कदाचित पॅनिक अटॅक येत असेल. म्हणजे मी शाळेत जायच्या वयात 7-8 वर्षाचा असताना मला असं घुसमटल्यासारखं वाटायचं, खूप भीती वाटायची आणि त्यावेळी मी आईला ते सांगायचो की खूप भीती वाटते आहे.
त्यावेळी काहीतरी राम राम म्हण वगैरे असं काहीतरी सांगायची. म्हणजेच 6व्या-7व्या वर्षापासून पॅनिक अटॅक येतो असं आजचं जे रिसर्च म्हटलं जातं हे माझ्या बाबतीतही खरं असू शकतं. आणि त्यामुळे पॅनिक अटॅक हे याबद्दलचा अवेअरनेस खूप वाढवणं आवश्यक आहे. आता इथे यांनी म्हटलं तसं MD मेडिसिन डॉक्टरना सुद्धा पॅनिक अटॅक बद्दलची कल्पना नाही असं असू शकतं. ते मान्य करत नाहीत की हे काहीतरी भीतीमुळे होतं असं. पण DSM-1 पासून म्हणजे डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिक मॅन्युअल नावाचं अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशन रिसर्चवर आधारित दर 5-10 वर्षांनी एक मॅन्युअल प्रसिद्ध करते. तर ते 50-55 साली पहिलं मॅन्युअल प्रसिद्ध झालं आहे. त्यावेळी याला पॅनिक अटॅक असं नाव नव्हतं, पण अँझायटी न्यूरोसिस असं नाव होतं. आणि आता त्यातलं मॅन्युअल जे 4 आणि 5 आहे त्यामध्ये त्यांनी पॅनिक अटॅक आणि पॅनिक डिसऑर्डर हे स्पष्ट शब्दात आत्ता मी जी काही सांगितली त्या लक्षणांसहित ती डिसऑर्डर, इमोशनल डिसऑर्डर, अँझायटी डिसऑर्डर म्हणून सांगितलेली आहे. आणि त्यामुळे मी जसं म्हटलं की अनेक डॉक्टरांना देखील पॅनिक अटॅक बद्दलची माहिती नसते, तर आपण त्यांना हे सांगायला हवं की अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशननं पॅनिक डिसऑर्डर अशी एक स्पष्ट डिसऑर्डर ही रिसर्च नंतर मानलेली आहे. तर डॉक्टरांना सुद्धा हे जर माहीत नसेल तर समाजात याचा अवेअरनेस किती वाढवणं आवश्यक आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकते. आणि म्हणून आपण याबद्दलचा अवेअरनेस वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. धन्यवाद.